गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. ही वाघाची अवलाद आहे, गंगाराम जाधवांची अवलाद आहे. मागं पडणार नाही एवढंच या निमित्तानं त्यांना दम देतो. आणि ही वाघाची अवलाद आहे, गंगाराम जाधवांची अवलाद आहे. मागं पडणार नाही एवढंच या निमित्तानं त्यांना दम देतो. आणि आदरणीय मदनरावजी कांडे साहेब यांच्या प्रचारार्थ या सभेसाठी उपस्थित मंचेगावरचे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकरावजी जांभळे साहेब, आणखीन एक आमचे मार्गदर्शक खासदार बाळासाहेब मानेंच्या तालमीत तयार झालेले मानेगट काय असतो ज्यांच्याकडे बघून कळते ते आदरणीय हिंदूराव नाना शेळके, मंचेगावर उपस्थित असणारे आमचे मित्र संजयजी कांबळे, ज्यांचं आत्ताच झंझावत भाषण झालं ते मामा जाधव. मामांचं भाषण ऐकलं की मामा एक लक्षात येते, जाधवांच्या नादाला कोण लागायचं नाही आणि जाधवांनी अंगावर घेऊन समोरच्याला सोसत पण नाही असे मामा जाधव. उपसर्वच मंचावरचं व्यासपीठ मान्यवर. आज या ठिकाणी माझा मित्र कैलासवासी नितीन जांभळे यांची प्रामुख्यानं आज इथं आठवण येत्या. या स्टेजवर फक्त आमचा एक मित्रच दिसत नाही, बाकी सगळे आहेत. आज कांडे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं या सगळ्या ज्या घडामोडी घडल्या, खास करून शहापूरच्या, दरवेळेला गेली 13 वर्षे उदयरावांनी आम्ही भांडत होतो. 29 वर्षे कांडे साहेबांचा आणि आमचा राजकीय वाद होता. या सगळ्या घटनांच्या घडामोडींचा आदरणीय चाळके साहेब, आदरणीय जांभळे साहेब या सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यामध्ये आपणच किती भांडत बसायचं, आपण एकत्र येऊया आणि इचलगंजीला एक दिशा देण्याचं काम करूया असा विचार झाला आणि आम्ही सगळे एकत्र झालो. मित्रहो, येणाऱ्या काळामध्ये काही वावड्या उठतील. शहापूरला असं झालंय, कबनूरला असं झालंय, कुठं काय होणार नाही, सगळं होणार ते शहापुरातनं सुरुवात करून तुम्हाला देणार लीडची. या तुतारीला प्रचंड लीड देण्याचं काम करणार आहे. काल शहापूरमध्ये एक केंद्रीय मंत्री येऊन गेले. शहापूरच्या इतिहासामध्ये कधी केंद्रीय मंत्री आला नव्हता. उदयरावांनी आमची धडकी अशी भरल्या, केंद्रीय मंत्री तर तो येऊन शहापूर चौकात सभा घेऊन गेला. खरं त्यांनी मत द्या म्हटलं नाही. गडकरी साहेबांचं स्वतःचं एक मत आहे, घराणेशाहीला कधीच मतदान करू नका. आणि कांडे साहेब, मला एक विश्वास आहे येणाऱ्या 4 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचे, मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत हाळवणकर साहेबांचे, ते सगळे कार्यकर्ते आपल्याला फज्जाच्या रेषेच्या पलीकडं मदनराव कांडेंचा हात धरून पुढे नेऊन सोडतील अशी अपेक्षा मला आहे. त्यांना कुणाला हे पटलेलं नाही आहे. उमेदवारांची तुलना सगळ्यांनीच केली. आवाडे घराण्याशी 13 वर्षे प्रामाणिक राहिलो. लाचारी आणि अपमान सहन न झाल्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला आणि शेवटी ठरवलं जे आईला वाघाच्या कळपात जाऊन बसूया, आता बास झालं सगळं तिथं. निश्चितपणानं कांडेसाहेब प्रचंड मतांनी निवडून येतील. आणि प्रवेशाच्या आदल्या दिवशी दत्ताजीराव कदम स्वप्नात आले होते. इथं रणजित कदम साहेब आहेत. आदरणीय दत्ताजी अण्णा म्हणाले मला की बाळा दिलो मी कल्लाप्पा आवाडे दादांना दिलो. आवाडे दादांच्या बद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. अतिशय चांगला माणूस, वैचारिक माणूस, पण नंतरच्या पिढीनं जे केले ते योग्य केलेलं नाही. मी दिलो ते सगळं उचलून दिलो, माझ्या नातवांना, माझ्या घरच्यांना काय दिलो नाही. पण आता जे आवाडे घरात चाललं आहे ते असं चाललेलं नाही, सगळं घरातच ठेवून घ्यायचं चाललं आहे. त्यामुळं दत्ताजीराव कदमाने सांगितलं कांडेसाहेब पुढं आहेत, शेळकेसाहेब पुढं आहेत, जांभळेसाहेब पुढं आहेत, त्यांच्या माघारा आणि सगळं त्यांचं काढून घे म्हणून सांगितले.
ही सगळी माणसं एकत्र आहेत, एका विचारानं आहेत आणि ही मोठ बांधलेली आहे. ही मोठ सुटू शकत नाही. येणाऱ्या 20 तारखेला कांडे साहेबांचं चिन्ह काय आहे? रामकृष्ण हरी. राहुलपेक्षा कारंडे भारी. राहुलपेक्षा कारंडे भारी. 20 तारखेला प्रचंड मतदान देऊन कांडे साहेबांना आणि इथे बसलेल्या सगळ्यांचा सन्मान करावं. या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे. तुमच्या पाचचा भाऊ, थोरला भाऊ इथं राहिलेला आहे. कुठल्याही मोठ्या घरातली व्यक्ती नाही, सामान्य कुटुंबातले हात करून आपण गाडी अडवून आपण त्यांना विचारू शकतोय, काम सांगू शकतोय. सगळ्यांनी एकजुटीनं, एकमुखानं, एका ताकदीनं कांडे साहेबांना विधानसभेवर पाठवून सर्व समाजाची, मराठा असू दे, मागासवर्गीय असू दे, साळी कोष्टी असू दे, देवांग कोष्टी असू दे, दलित असू दे, सगळ्यांच्या वतीनं आपण कांडे साहेबांना विधानसभेवर पाठवूया एवढी ज्या निमित्तानं विनंती करतो. आणि शहापूरच्या मसोबाला परवा काही चांदी दिली गेली. एका दिवशीचा खर्च 15-15 लाख आहे शहापूरचा. आता आम्ही होतो तेव्हा काय बघत पण नव्हते तिकडं. शहापूरच्या मसोबाला चांदी दिली पालखीला. ती पालखी करत असताना मामा जांभळे साहेबांनी 1 किलो, आम्ही 1 किलो, उदयरावनी 1 किलो, सगळ्यांनी चांदी थोडी थोडी करून दिलेली आहे. बंटी पाटील साहेब, मुश्रीफ साहेब सगळ्यांनी दिलेले आहे. ज्या वेळेला हा प्रश्न आला चांदीचा, आत्ताच त्यांना मसोबावर प्रेम झालं. अरे मसोबा आमचा आहे, शहापूरचा आहे, गुलाला आम्हीच लावणार कांडे साहेबाला. 12 लाख करा, 15 लाख करा. त्यांची काही पिल्लावळ येते आणि आम्हाला धमकी देतात, तुमचं पुढचं राजकारण खरं नाही म्हणून. ही वाघाची अवलाद आहे, गंगाराम जाधवांची अवलाद आहे. मागं पडणार नाही. एवढंच या निमित्तानं त्यांना दम देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.